डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे भारतीय संविधान, बरोबर? पण त्यांचं काम फक्त संविधान लिहिण्यापुरतं मर्यादित होतं का? अजिबात नाही. ते होते आधुनिक भारताच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीचे एक प्रमुख शिल्पकार, एक असे द्रष्टे नेते ज्यांच्या कामाचा आणि विचारांचा पाया आजही आपल्या देशाला पुढे घेऊन जातोय. चला तर मग या स्रोतांच्या आधारे त्यांच्या कामाचे ते पैलू पाहूया जे अनेकदा आपल्या नजरेतून सुटतात. आज आपण डॉक्टर आंबेडकरांच्या कामाचे 4 मुख्य स्तंभ पाहणार आहोत. सगळ्यात आधी एक राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांचं आर्थिक आणि औद्योगिक विजन. त्यानंतर त्यांनी कामगार वर्गाला कसे हक्क आणि सन्मान मिळवून दिले ते पाहू. मग आपण त्यांच्या महिला सक्षमीकरणाच्या क्रांतिकारक कामाबद्दल बोलू आणि शेवटी सामाजिक समानतेसाठी त्यांनी केलेला तो अविरत संघर्ष समजून घेऊ. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. इथे आपण बघणार आहोत की देशाच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक प्रणालीला आकार देण्यासाठी त्यांचं योगदान खरंच किती दूरदृष्टीचं होतं. स्वतंत्र भारताच्या नद्या, पाणी या सगळ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं यावर बाबासाहेबांचे विचार अगदी स्पष्ट होते. खरं तर देशाच्या जलधोरणाचे तेच खरे शिल्पकार होते. त्यांच्याच दूरदृष्टीतून दामोदर, हिराकूड यांसारख्या मोठ्या धरणांची पायाभरणी झाली आणि हो, केंद्रीय जल आयोगाची स्थापनाही त्यांच्याच संकल्पनेतून झाली, जी संस्था आजही देशाचं जलव्यवस्थापन पाहते. पाण्याइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊर्जा. देशाची प्रगती करायची असेल तर वीज लागेल हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. म्हणूनच त्यांच्या पुढाकारामुळे 1948 मध्ये केंद्रीय विद्युत प्राधिकरण म्हणजेच सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी स्थापन झाली आणि संपूर्ण देशाला एकाच ग्रीडने जोडण्याची कल्पना म्हणजेच नॅशनल पॉवर ग्रीड ची संकल्पना ही सुद्धा त्यांचीच. विचार करा त्या काळात हा किती मोठा आणि क्रांतिकारी विचार होता. आता बोलूया देशाच्या आर्थिक कण्याबद्दल. आपलं जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ना, त्याच्या स्थापनेमागे बाबासाहेबांचेच आर्थिक विचार होते. इतकंच नाही तर त्यांच्या डोक्यात एक गोष्ट पक्की होती की बँक्स आणि विमा कंपन्यांसारख्या मोठ्या संस्था खाजगी न राहता सरकारी असाव्यात, म्हणजे त्यांचं राष्ट्रीकरण व्हावं. का? कारण त्याचा फायदा काही मुठभर लोकांना नाही तर देशातल्या सामान्य जनतेला मिळावा. आता फक्त उद्योग आणि शहरच नाही तर बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधही तितकाच जोरदार आवाज उठवला. कोकणात एक अन्यायकारक खोती प्रथा होती, त्याविरोधात त्यांनी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. जमीनदारी पद्धत संपवण्यासाठी ते लढले. त्यांचं एकच स्वप्न होतं, कसेल त्याची जमीन, म्हणजे जो शेतात राबतो जमीन त्याच्या मालकीची व्हायला हवी. चला तर मग आता वळूया त्यांच्या कामाच्या दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे. इथे आपण पाहणार आहोत की कामगार मंत्री म्हणून त्यांनी श्रमिकांना, मजुरांना त्यांचे मूलभूत हक्क आणि सामाजिक सुरक्षा कशी मिळवून दिली. स्क्रीनवर दिसतोय एक आकडा 8. काय आहे हा आकडा? हे आहेत आजच्या आपल्या कामाचे तास. पण हे नेहमीच 8 होते का? नाही. आधी कामगारांना 14 तास काम करावं लागायचं. हे तास 14 वरून 8 वर आणण्याचा यशस्वी लढा दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हा फक्त एक नियम नव्हता, तर तो कामगारांच्या मानवी प्रतिष्ठेला मिळालेला सन्मान होता. आणि ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी कामगार संघटनांना म्हणजे ट्रेड युनियन्सना कायदेशीर मान्यता मिळवून दिली. कामावर अपघात झाल्यास भरपाईची सोय केली. महागाई वाढतेय, मग कामगारांना महागाई भत्ता मिळावा यासाठी कायदा केला. आणि हो, पगारी सुट्टीचा हक्क तो सुद्धा त्यांनीच मिळवून दिला. या सगळ्या सुधारणांमुळे लाखो कामगारांचं आयुष्य खरंच सुरक्षित झालं. हे जे वाक्य आहे ना, ते त्यांचं सगळं तत्वज्ञान सांगून जातं. त्यांच्या मते कामगारांची लढाई फक्त पैशासाठी किंवा आर्थिक शोषणाविरुद्ध नाहीये, ती सामाजिक विषमतेविरुद्ध सुद्धा आहे. जोपर्यंत जात आणि वर्ग या दोन्ही पातळ्यांवरचं शोषण संपत नाही तोपर्यंत कामगारांची खरी मुक्ती शक्य नाही, असं त्यांनी ठामपणे मांडलं. आता आपण त्यांच्या कामाच्या एका अशा पैलूकडे वळतोय ज्याबद्दल खूप कमी बोललं जातं, पण ते काम इतकं क्रांतिकारक होतं. चला समजून घेऊया महिला हक्कांसाठी त्यांनी काय केलं. एक क्षणभर विचार करा, बाबासाहेबांनी कायदे करण्याआधी भारतीय महिलांची कायदेशीर स्थिती काय होती? त्यांना वडिलांच्या किंवा नवऱ्याच्या संपत्तीत हक्क होता का? घटस्फोटाचा अधिकार होता का? कामाच्या ठिकाणी काही विशेष हक्क होते का? याचं उत्तर खूपच निराशाजनक आहे. जवळजवळ काहीच नाही. आणि मग बाबासाहेबांनी काय केलं ते बघा. त्यांनी महिलांना वडिलांच्या संपत्तीत वारसा हक्क दिला. घटस्फोट घेण्याचा आणि पोटगी मिळवण्याचा कायदेशीर अधिकार दिला. कामगार मंत्री असताना त्यांनी महिलांसाठी पगारी प्रसूती रजा म्हणजे मॅटर्निटी लिव्ह, समान कामासाठी समान वेतन आणि कामाच्या ठिकाणी मुलांसाठी पाळणाघरांची सोय असे कायदे केले. हे त्या काळातले अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय होते.
या एका वाक्यात त्यांच्या सामाजिक विश्लेषणाचं सगळं सार आहे. त्यांनी थेट मूळ समस्येवर बोट ठेवलं. त्यांचं म्हणणं होतं की आपल्या समाजातल्या सगळ्या समस्यांचं मूळ हे आंतरजातीय विवाहांवर असलेल्या बंदीमध्ये आहे, ज्याला ते बेटीबंदी म्हणायचे. जोपर्यंत ही बेटीबंदी संपत नाही तोपर्यंत जातीव्यवस्थेची पकड ढिली होणार नाही आणि खरी सामाजिक क्रांती होऊच शकत नाही. आणि आता आपण पोहोचलो आहोत त्यांच्या कामाच्या गाभ्याशी, त्या गोष्टीशी, जी त्यांच्या प्रत्येक विचाराच्या, प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी होती. आणि तो म्हणजे जातीय भेदभावाविरुद्ध आणि प्रत्येक माणसाच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी दिलेला लढा. मनुस्मृती दहन ही फक्त एक पुस्तक जाळण्याची घटना नव्हती. तो हजारो वर्षांपासून चालत आलेल्या सामाजिक गुलामगिरीला आणि अन्यायकारक परंपरेला दिलेला एक शक्तिशाली धडाडीचा नकार होता. त्या एका कृतीतून त्यांनी जणू काही न्याय आणि समानतेच्या एका नव्या युगाची घोषणाच केली. ही तुलना बघा, फरक किती मोठा आहे. एका बाजूला होती जुनी शोषण करणारी व्यवस्था, जिथे अस्पृश्यता पाळली जायची, भेदभाव व्हायचा, आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी घटनेद्वारे निर्माण केलेली समानतेची चौकट. त्यांनी अस्पृश्यतेला कायद्याने गुन्हा ठरवलं, कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला बेकायदेशीर केलं आणि शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. त्यांच्या प्रत्येक सामाजिक राजकीय लढाईमागे एकच शस्त्र होतं, एकच विचार होता, आणि तो म्हणजे शिक्षण. त्यांच्या मते सगळ्या प्रकारच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर त्याचं सगळ्यात प्रभावी हत्यार म्हणजे शिक्षण. हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो सगळ्यांना मिळालाच पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. पण शिक्षण म्हणजे फक्त पदवी मिळवणं नाही. त्यांच्यासाठी शिक्षणाचा अर्थ खूप मोठा होता. त्यांचं म्हणणं होतं की मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी नाही, तर संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी झाला पाहिजे. आणि हाच विचार त्यांच्या त्या प्रसिद्ध मंत्राचा पाया होता. आणि हाच तो मंत्र आहे जो त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कामाचं सार आहे. शिका, कारण शिक्षणानेच आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव होते. संघटित व्हा, कारण एकजुटीशिवाय ताकद मिळत नाही. आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करा, कारण स्वातंत्र्य आणि सन्मान हे संघर्ष केल्याशिवाय मिळत नाहीत. तर पुढच्या वेळेस जेव्हा आपण नळाचं पाणी वापरू किंवा 8 तासांची ड्युटी संपून आरामात घरी येऊ किंवा कोणताही भेदभाव न होता आपला मतदानाचा हक्क बजावू, तेव्हा त्यामागे असलेल्या या महान राष्ट्रशिल्पकाराच्या योगदानाचा नक्की विचार करूया. त्यांच्या कामाचा किती मोठा आणि अनेकदा न दिसणारा प्रभाव आपल्या रोजच्या आयुष्यावर आहे, नाही का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.